मंडळी, काही दिवसापूर्वीच नॅशनल क्रश म्हणून उदयाला आलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरिजा ओक ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री असून ती सध्या भारत भाग्यविधाता या सिनेमामुळे चांगले चर्चेत आहे. गिरिजा ही तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. गिरिजा ही प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी असून गिरिजा लहान असतानाच गिरीश आणि त्यांची पहिली पत्नी यांचा घटस्फोट झाला होता. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरिजाने गिरीश ओक म्हणजेच आपल्या वडिलांसोबतच्या बॉन्डिंगबद्दल भाष्य केलं आहे. वडील गिरीश ओक यांच्याबद्दल बोलताना गिरिजा म्हणाली, "मी लहान असतानाच माझ्या बाबांचे सगळ्यात मोठे फॅन होते. मी जवळपास त्यांची सगळीच नाटकं पाठ होईपर्यंत पाहिली आहेत. प्रत्येक नाटकाचे 20-20 प्रयोग मी पाहिले आहेत. ती नाटकं आणि बाबाचं काम बघतच मी मोठे झाले. त्यामुळे मी त्यांच्या कामाची खूप मोठी फॅन होते. कालांतराने माझे आई-वडील वेगळे झाले आणि मी आईसोबत राहू लागले. त्यामुळे बाबांशी फारसा संपर्क माझा झाला नाही. पण अजून एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं ते स्वकष्टाने केले. त्याबद्दल मला अभिमान आणि नक्कीच आदर आहे. पण आता आम्ही फार संपर्कात नाही आहोत, कारण आईवडिलांच्या घटस्फोटानंतर मी आईकडेच राहिले, तिथेच वाढले. आता त्यांचंही कुटुंब आहे, त्यांचीही बायको आहे, त्यांचीही मुलगी आहे. सगळं उत्तम सुरू आहे. कुटुंब एकत्र आलं की आमची भेट होतेच, पण रोजचं बोलणं भेटणं नाही होत." पुढे गिरिजा म्हणाली, "आजही मला तुम्ही गिरीश ओक यांची मुलगी ना असं विचारता तेव्हा मला खूप छान वाटतं. अगदी वडिलांसारखं तुम्ही काम करता असं ऐकल्यावरही मला खरंच खूप छान वाटतं." अशा पद्धतीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत गिरिजा यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या बॉन्डिंगबद्दल सांगितलं आहे.